नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 14 जून, सकाळची वाजलेले आहेत 9। तर आज मस्तपैकी आभाळ आहे, एकदम कूल आहे, छान अगदी प्रसन्न वातावरण आहे। आणि आपण आलेलो आहोत काहीच दिवसापूर्वी आपण खाडीमध्ये येऊन शिंपल्या पकडलेल्या, आणि त्याच ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत, जावळे गावच्या जवळची खाडी। आज पाणी आहे भरपूर। आई हो, तुम्ही कुठे चाललात? पनलीला। अच्छा, पाहुणे चालल्यात। आई हा भरतीचं पाणी उतरतंय की आता नदीचं पाणी चालू आहे? नदीचं पाणी चालू आहे। काल 12 वाजेपर्यंत आम्ही शिवल्याला होता। काल पण आलेलात तुम्ही? काल आलेला। किती नेल्यात? काल परवा हो रोजच्या। काय बोलता? रात्री लागला ना म्हणून नाही झाल्या। अच्छा, मग तुम्ही तुमच्या शेताचं काम चालू नाही केलं? आता पाऊस लागला, आज फोडायचा होता। आज मला पाहुणे जाऊ देतात। अच्छा, पेरणी। तुमचं नाव कसं आहे? माझा सुरेखा। सुरेखा काय हुमणे की काय? शिगवण। शिगवण। अच्छा, सुरेश शिगवण। सुरेखा सुरेश शिगवण। ठीक आहे, बघतो मी मग इथे शिंपल्या भेटतात का मला? मी आला तर याल ह्याच ताऱ्यात। याल ना? हो, बघिन येणार आहे ह्याच ताऱ्यात। मग किती वाजेपर्यंत? 12च्या अगोदर यायला लागेल तुम्हाला? 12च्या अगोदरच यायला लागेल। ठीक आहे। काल फोडला पण 11 वाजता आला शिवल्याला। हो का? 11 वाजता तरी पण भरती नव्हती लागली? 10 वाजता 1 वाजता भरती लागली। अच्छा, खाणं भरत भरत हयतवर पाणी आला, इथं बुडबुड तसा आम्ही बाहेर पडला। अच्छा, टोप भरून नेल्यात? नेल्या व्हायच्या। अच्छा, बघतो मग मी, मला भेटतात काय? बरं मी आहे, तुम्ही येईपर्यंत बहुतेक असेल। मी शेवरेच आहे। हो, तर बघा आज ना खाडीवरती कोणी नाही आहे। हा हा हा, काम आटपून येतील। तर या रावतोली कवडोली गावातील लोक आहेत ना, नेहमी रोज येतात। थोड्याशा मिळाला तरी पण रस्ता होऊन जातो। आज काय झालं माहिती आहे का? पाऊस पडला काल, आणि आता पाणी आहे ना, हा पाणी नदीचा वरून येतोय। हे बघा, हा पाणी आता कमी होणार नाही, हा असं पाणी आता नदीचा। आज शेवटचा दिवस आहे, चान्स। आता जर पाऊस पडला ना की मग नदीचं पाणी इकडे, मी आता इकडे उभा आहे ना, इकडे पूर्ण पाणी असेल। मग भरती येईल तेव्हा पाणी भरेल असं नाही, कायमस्वरूपी भरलेलं असेल। आता कसं भरती येते तेव्हाच इकडे पाणी भरतं। आता पावसाळा चालू झाला त्यामुळे नदीला पाणी फुल आता चालू होईल। तर आपल्याला आजचा दिवस एक चान्स आहे, आणि त्यासाठीच आपण शेवटचा चान्स, मी फक्त एकदा चालू होतो, म्हटलं एकदा आणखी जाऊन एकदा येऊया। तर मी आता काम करतो, पटापट शिवळ्या पकडतो। ह्या पट्ट्यामध्ये मी शिवळ्या पकडणार आहे आता। इकडे तिकडे तर मागे आहे ना, त्या मागच्या वेळी आलो तेव्हा तिकडे त्या बाजूला पकडल्या होत्या, तेव्हा पाणी तिकडे नव्हतं। आता इकडे पकडावे लागणार, कारण का इकडे आता पाणी झालेलं आहे। तर इकडे ना, या बाजूला इकडच्या या पलीकडे येतो जावले, जिकडून मी या बाजूने आलेलो आहे। आणि या बाजूला इकडे ना, हा बघा, या बाजूला इकडे हे गाव आहे, इकडे दिसतात घरं। इकडे हे रावतोली गाव आहे, आणि इकडे या बाजूला इथे कवडोली गाव आहे। आणि इथं आता ही खलाटी आहे ना, खलाटीमध्ये आता लोक शेतामध्ये काम करतायत। तर त्यांचं काम आटपल्यानंतर ते येतील बहुतेक। तर मित्रांनो, शिवळ्या कशा काढायच्या? तर बघा, अशी आपल्याकडे एक बेडी पाहिजे, कारण का रेती आहे ती उकरावी लागते। तर आता बघा, हे ना रेती कुठेही उकरायचा। तर गढूळ पाणी गेल्यानंतरला आपल्याला त्या शिवळ्या दिसतील। बघा, आता गढूळ पाणी गेलंय, तरी बघा ही इकडे आहे 1, इथे 2, इकडे 3 आहे, इकडे नाही, हा दगड आहे, आपण दगड आहे। तर बघा, अशा प्रकारे ह्या शिवल्या अशा मिळतात। एकूण आता 3 भेटल्या। तर आता काय झालंय माहिती आहे का, इकडे एंडिंगचा टाईम आहे आता। तर बहुतेक हा परिसर आहे ना, पूर्णपणे रेती आहे, ती माणसाने शिवळ्या काढून खोदलेल्या आहे। हे बघा, तुम्ही बघाल तरी बघा, सर्व अशी वरती टापू रेतीचे दिसत आहेत। हे बघा, हे सर्व लोकांनी आजपर्यंत खोदलेले आहेत। सर्व रेती म्हणजे शिवळ्या शोधलेल्या आहेत, त्यामुळे ते रेती दिसतंय। तर आता मुश्किलने भेटतात। त्या दिवशी मी आलो ना तेव्हा जास्त भेटत होत्या, एक मारला तर 4-5 अशा मिळत होत्या। तर आता बघा, इथे मी किती उकरलं तेव्हा कुठे 3 मिळाल्यात। तर आपली सुरुवात झालेली आहे मित्रांनो, 10:30 झालेले आहेत, आणि शिवळ्या थोड्याफार मिळत आहेत, जास्त नाही भेटत।
तर इकडे आता ना बऱ्याच महिला आलेल्या आहेत. आई कुठल्या हो तुम्ही? कवडवेलच्या का? हे बघा किती महिला आल्या आहेत, 15-16 जणी आहेत. दाखवतो तुम्हाला किती काढल्या आहेत. आज जास्त नाही भेटत आहे, पाणी पण वाढलं आहे. तरी आपली किटली आहे ना अशी एवढी एवढी झाले. तर त्या दिवशी आपल्याला त्या आईने मदत केली होती आणि त्यामुळे आपली पटापट भरल्या होत्या 2 किटल्या. परंतु आज आहे ना, आज मुश्किल आहे, आज तेवढ्या भेटत नाही आहेत. तर लोक आता शेतातली कामं आटपून ना आलेले आहेत. मी आई शेवऱ्यातून. हो, मी त्या दिवशी आलो होतो तेव्हा मला त्या आईने दाखवल्या. म्हटलं आज शेवटचा दिवस आहे, आज पाणी वाढला तर मग भेटणार नाही. म्हटलं एकदा जाऊन येऊ दे. म्हटलं कोण ना कोणतरी असतील, बघते तर कोणीच नाही ते. भेटल्यात थोड्याशा. हो, आई भेटतायत. हो, पाणी वाढल्यात दिसत नाही ना, पाणी पण वाढलं ना. केवढी आहे? एवढी बारीक. हा हो. हो, आणखी माणसं येतात शिवल्या काढायला. हो, ते काय आलंय. त्या दिवशी आलेले कोण नाही आले आहेत? तुम्ही कवडूलच्या सगळ्या? अच्छा, त्या दिवशी रावतोलचे आलेले माणसं. अच्छा, तेव्हाच. हो. हा. हो, हाऊस मजा येते. हो, ते भेटतील की नाही काय. हा. तर मी 9:30ला आलो होतो, आता जवळजवळ 12 वाजलेत. अजून माझी किटली सुद्धा भरलेली नाही. खूप आज कमी मिळत आहेत शिवल्या. तर हे बघा सर्व लोक. आई किती भेटलात बघूया, प्रत्येकाला किती किती भेटल्या आहेत. आई किती भेटला तो? काय नाही बघा. एक बाबा एवढ्याच्या. हो, काय नाही भेटतच हे बघा, काय नाही अजून. भेटू द्या लवकर लवकर. काय भेटतच नाही. आज शेवटचा दिवस म्हणून बरेच लोक आले है ना आई, पण आज शिवल्याच नाही भेटत. येतात. आई किती भेटला तो? हे बघा जराशेच ना. हे बघा थोड्याच आहेत. होईल रचा. काय तुम्हाला? एक बेलीवर भेटला आहेत. हो ताई, भेटल्यात सर्वांना. एक बेलीवर भेटल्यात. तिकडे काही लोक आहेत, अरे ती गेली लोक. किती भेटल्यात होत आई? अरे बापरे. हो हो, त्या बघा कमी भेटले आज ना. मी आता आली. अच्छा, आता चालात. मला अर्धी किटली भेटले. तुमच्या अगोदर फक्त 5 मिनिटं, नंतर तुम्ही सगळेजण आलात.
आई या शिवळ्या पकडायला कधीपासून सुरुवात होते हो आई? हा सराईपासून? अच्छा, ते आता या मेच्या एंडिंग पर्यंत मिळतात. हा कशाला कोण येतोय? आता पाऊस येतोय. तो बघ कसं पाऊस येतोय. बारा वाजून गेलेले आहेत अक्षरशः. अजून भरती काही लागलेली नाही. 1-1:30 पर्यंत भरती असेल बहुतेक आता. तर हा भरतीचं पाणी बहुतेक आता ना मला वाटतं येत चाललंय. भरती चढायला लागलेली आहे. कारण अजून आता पाण्याची जी स्पीड होती ना तेव्हा वाहत नाही. आता खालून पाणी येते त्यामुळे हा पाण्याची स्पीड जरा कमी झालेली आहे. तर आता त्या गावातील बघा तिकडे महिला अजून आहेत, 3 जणीच आहेत. त्या आई आहेत तिकडे आणि त्या मला ओरडून आता सांगतायत की आम्ही आहोत तोपर्यंतच थांब आणि लवकर निघ तू सुद्धा. तर माझ्यापेक्षा त्यांना सुद्धा काळजी आहे. कारण का अशा प्रकारे खाडीमध्ये ना थांबणं, एकटं असं थांबणं म्हणजे रिस्की आहे. आणि आता वरती पाऊस पडला तर पाणीसुद्धा येईल आणि अशा प्रकारे समुद्रामध्ये एकटं राहणं चांगलं नसतं. तर आपण सुद्धा आता निघू. आपल्याला किती भेटल्या आहेत तर तुम्हाला मी दाखवतो. तर बघा ही आहे ना, ही मी किटली आणली होती आणि बघा किटली बहुतेक भरलेली आहे. दिसत आहेत का? थोडंसं पाणी आता एवढी भरायला पाहिजे होती. मागे मी आलो होतो ना पहिल्यांदाच, त्यावेळी मला अशा 2 किटल्या भरून भेटलेल्या. अशा पूर्ण 2 किटल्या भरून भेटलेल्या होत्या. ही बघा ही किटली आहे, 2 पूर्ण किटल्या भरून भेटल्या होत्या. तर आज मात्र कमी मिळाल्या आहेत. आणि त्या दिवशी त्या आई होत्या ना रावतलच्या, तर त्यांनी सुद्धा मला बहुतेक अर्धा किटलीपेक्षा जास्त त्यांनी मला दिलेल्या. तर त्यामुळे मला 2 किटल्या भेटल्या. नाहीतर मी अशी पकडून जवळजवळ 1 किटलीपेक्षा जास्त मिळाल्या होत्या. 1-1.25 किटली मी जमा केली होती. तर बघा आता 3च लोक राहिलेले आहेत. चला आई, चला येतो मी. तर मित्रांनो मी 9:30ला आलेलो आणि जवळजवळ आता वाजलेले आहेत 12:30. तर खूप वेळ झालेला आहे. अक्षरशः 9:30, 10:30, 11:30, 12:30 3 तास गेलेले आहे. तर 3 तासामध्ये 1 किटली भरून आहेत त्या शिवळ्या भेटलेल्या आहेत. तर खूप कमी भेटल्या पण काय हरकत नाही. कवडोली गावातील ना जवळजवळ 20 लोक आज आलेली. तर शिवळ्या लागत नव्हत्या त्यामुळे ते मग लवकर पटापट लोक निघून गेली. थोडे भेटलेली आणि काही घरातील माहिती आहे का 2-2 लोक आले. त्यामुळे थोडी बेली भरून जरी भेटल्या तरी पण दोघांच्या मिळून बऱ्यापैकी रस्सा होईल एवढ्या शिवळ्या भेटल्या होत्या त्यांना. त्यामुळे ते लवकर निघून गेले. तर मित्रांनो आज मी का आलो, कारण यानंतर पुन्हा काही ह्या शिवळ्या भेटणार नाहीत. कारण आता पाऊस पडला तर इथे पाणी जोरदार चालू होतो आणि त्यानंतरला मग शिवळ्या पकडायला चान्स नसतो. तर आणि शिवळ्या आहे ना एवढ्या टेस्टी लागतात ना. मागे मी आलो पहिल्यांदाच तर तेव्हा मला भेटलेल्या. तर रस्सा बनवला खूप भारी लागत होता. त्यामुळे म्हटलं पुन्हा एकदा जाऊया आणि आज आलो तर आपल्याला रस्सा होईल एवढ्या शिंपल्या भेटलेल्या आहेत. तर मित्रांनो मला शिंपल्या काढायची आयडिया तर आता यावर्षी भेटलेली आहे. मात्र जे कालवे असतात ना तर कालवे काढायला सुद्धा मला जायचं होतं, परंतु आता काही चान्स नाही जायला. तर यावर्षी नाही मात्र पुढल्या वर्षी मी नक्की कालवे काढायला जाईन आणि बघेन कशाप्रकारे कालवे काढले जातात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर या शिंपल्या आहेत ना कॅल्शियमचं एक मेन स्रोत आहे. तर यापासून आपल्या शरीराला कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. तर हाडे आहेत ना कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. मित्रांनो मला आहे ना खूप मजा आली. शेवटच्या या शिंपल्या पकडताना खूप सारी लोकंसुद्धा भेटली. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा. चला तर बाय.